जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मानलेले, कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। जय हिंद, आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। पित्तापासून कॅन्सरपर्यंत सर्व रोगावर नियंत्रण आणू शकणारे किंगन वॉटर या संदर्भात आपण येथे गेली 1 वर्षापासून काम करत असलेले जयराज नागनसुरे सर, ज्यांचं ऑफिस आहे बाळवेस येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील परिसरात, या संदर्भात सर आपण जरा सविस्तर माहिती दिली तर बरं होईल। नमस्कार, मी जयराज नागनसुरे। इनर्जी किंगन वॉटर जे आहे ते जपानीज टेक्नॉलॉजीचं वॉटर आयोलायझर आहे। तर ते पाण्यापासून, पित्तापासून कॅन्सरपर्यंतचे रोग बरे होतात। मधुमेह असू दे, ब्लड कॅन्सर असू दे, कुठल्याही प्रकारचे कॅन्सर असू दे, लकवा असू दे, किंवा स्किनचे डिसीज असू दे, किंवा थायरॉइड असू दे, कुठलाही रोग बरे होतो। कारण काय, आपल्या शरीरामध्ये 72% पाणी आहे। आपल्या 72% पाण्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळतं, पण सोलापुरातलं पाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं आपण आजारी पडू लागलो। पुढच्या वर्षी प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचे पेशंट असणार आहे। तर आम्ही अशी जनजागृती करतो की हे पाणी जर तुम्ही पिलं, चांगलं पाणी, तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रोगाचं प्रमाण कमी होतं। समजा कॅन्सर झालेलं असेल तर होत नाही, कमी होतो, आणि झालेलं असेल, होणार असेल तर तो होणार नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे, टिटॅनियम, प्लॅटिनम कोटेड टिटॅनियमची प्लेट्स ह्या मशीनमध्ये वापरलेले आहेत। ही मशीन 25 वर्ष काम करते। आपल्या बॉडीची किंमत आहे 350 कोटी रुपये। आपल्या घरात समजा 4 लोक जर असतील तर आपल्या घराची प्रॉपर्टी झाली 1400 कोटी रुपये। आपण जे महत्वाचं ते सोडून कुठं तर घर 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये घर घेतलं, 50 लाखाची कार घेतली, दागिने घेतले, जे शरीराला नश्वर आहे अशा गोष्टीला आपण त्या गोष्टीकडे वळत आहोत। प्रॅक्टिकली आपण आपलं शरीर जर चांगलं राहावं असं उद्देश ठेवला तर इनर्जी किंगन हे जगातलं एकमेव असं वॉटर आयोलायझर आहे की 150 देशामध्ये ही मशीन वापरली जाते, हे पाणी वापरलं जातं। सोलापुरामध्ये 700 पेक्षा जास्त लोकांना मशीन दिली गेली आहे। सोलापुरामध्ये आमच्या ग्रुपनं NS इंटरनॅशनल आणि आमच्या ग्रुपनं 90 पेक्षा जास्त कॅन्सर पेशंट ह्या पाण्याने बरे केले आहेत। आता कॅन्सर झाल्यावर आपण दवाखान्यात जातो, 5 लाख 10 लाख रुपये खर्च करतो, पण आम्ही पूर्णच्या पूर्ण पेशंटला मोफत पाणी देतो। तर महत्त्वाचं काय की बाळवेस एरियामध्ये माझं स्टेट बँकेच्या समोर माझं कार्यालय आहे। त्या कार्यालयामध्ये आम्ही सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत ह्या पाण्याबद्दल पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन देतो, पूर्ण माहिती देतो, आणि कोणत्याही पेशंटला आम्ही पाण्याचे पैसे घेत नाही। ह्या पाण्याची किंमत आहे 1,500 रुपये लिटर पाण्याची किंमत आहे। तर सध्या सोलापुरामध्ये कमीत कमी 50 रुपये लिटरने विकलं जातं। तर आम्ही काय करतो की बाबा सेवा म्हणून प्रत्येक पेशंटला हे पाणी मोफत देतो। ते पाण्याचे कुठलेच आम्ही पैसे घेत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर हे पाणी कोण कोण वापरतंय तुम्हाला सांगतो। ही मशीन कोणाकोणाकडे आहे? विराट कोहली, नरेंद्र मोदी, श्री रविशंकर, 150 राष्ट्रपती, रजनीकांत, शाहरुख खान, ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन, अशा अनेकाकडे आहे। रोनाल्डो जो इंटरनॅशनल फुटबॉलपटू आहे त्याचं इन्शुरन्स आहे 6000 कोटी रुपयाचं। त्याच्याकडे जी मशीन आहे तीच मशीन माझ्याकडे आहे। आता एवढं मोठं कॉस्टली म्हणजे इंटरनॅशनल खेळाडू 6000 कोटी रुपयाचं इन्शुरन्स असलेल्याचं कमीत कमी 5 कोटी 10 कोटी रुपयाची पाण्याची मशीन पाहिजे। पण हीच मशीन काय की जपानीज टेक्नॉलॉजीची मशीन आहे। ही मशीन आफ्टर गॉड जपान म्हणतात, किंवा जपानचे लोक देवानंतर जास्तीत जास्त प्रामाणिक असलेले म्हणजे जपानचे लोक। टेक्नॉलॉजीला जगामध्ये 1 नंबर आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जपानीज लोक कोणाला फसवत नाही। तर ह्यामुळे आम्ही गेल्या वर्षभरापासून ही मशीनचे पाणी आम्ही पितो आणि लोकांना हे मोफत पाणी देतो। तर आम्ही सोलापूरवासियांना किंवा संपूर्ण महाराष्ट्रामधील लोकांना मी विनंती करतो की ह्या पाण्याचा वापर करा तुम्ही। तुमची जर परिस्थिती समजा कुणाची नसेल तर त्या लोकांनी माझ्याकडनं पाणी मोफत घेऊन जावे। आपल्या आई वडिलाचं, आपली मिसेस म्हणा, मुलं म्हणा, आजी आजोबा म्हणा, कुणाची बी तब्येत चांगली राहायला पाहिजे। दवाखाना कुणालाही परवडणार नाही। तर मी आज म्हणजे सर्वांना आवाहन करतो की तुम्ही मोफत पाणी घेऊन जावं माझ्याकडून। जोपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं तोपर्यंत तुम्हाला मी मोफत पाणी द्यायचा प्रयत्न करतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर आपलं जीवन म्हणजे आपलं शरीर जर चांगलं राहिलं तरच आपण, आपलं कुटुंबाचं जर शरीर जर चांगलं झालं तरच आपण चांगलं राहतो। तुमच्याकडे किती पैसे आले हे महत्त्वाचं नाही आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।